स्वामी समर्थ महाराज की जय। आम्ही आलोय वळसंग इथं आणि इथं सर्वत्र घर वाडा संस्कृती दिसते। इकडच्या बाजूला या मठाच्या किंवा दर्ग्याच्या इकडच्या बाजूला हिंदू लोक पूजा करतात। बघा कशा पद्धतीने हे लॉक करतात। पूर्ण इकडून तिकडे गेलं की कोणीच आत येऊ शकत नाही। स्वामी समर्थ महाराजांच्या हातात असलेली सूर्यमणी, जी मणी स्वामी समर्थ महाराजांनी स्वतः मालोजी राजे दुसरे यांना दिली होती। नमस्कार, गुड मॉर्निंग सगळ्यांना, जय शिवराय। तर आज आहे रविवार 21 जुलै। आज आम्ही नितीन आणवेकर सर, जे इतिहास अभ्यासक आहेत आमचे मित्र, त्यांच्यासोबत चाललेलो आहोत अक्कलकोट अभ्यास दौऱ्याला। आणि आज गुरुपौर्णिमा असल्याने विशेष दिवस आहे, तर सरस्वती पण सोबत आहे। आणि आज मस्त वातावरण आहे, पावसाळी वातावरण। कोण कोण आले कोण कोण नाही याची आधी बघताय जाता। ती एक बस आहे आणि ही एक बस आहे। या बसमध्ये आम्ही बसलेलो आहोत। एक 15-20 मिनटं झाली आम्ही इथं पोहोचलो आहे। बाईकवर येऊन इथं बाईक लावली पलीकडे आणि प्रवासाला आता सुरुवात होणार आहे। खूप मस्त आहे। ओम पण आहे, गुरुदादांचा चिरंजीव, विजयराव आहेत, नितीन आहेत। नितीन सरांची जरा धावपळ सुरू आहे। श्री स्वामी समर्थ महाराज की आमच्या प्रवासाला सुरुवात झालेली आहे। गणपती बाप्पा मंगल मूर्ती, शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज की समर्थ। जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। आता आम्ही आलोय त्रिनेत्र फूड मॉल या ठिकाणी नाश्त्यासाठी। अक्कलकोटला जातात तर या ठिकाणी नाश्त्याचा प्लॅन झालेला आहे। छत्रपती शिवाजी महाराज की, भारत माता की, शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज की, श्री स्वामी समर्थ महाराज की। नमस्कार, मी सोनाली नितीन आणवेकर, मी आता हाऊसवाईफ। नमस्कार, मी सरस्वती परशुराम कोकणे, मी सोलापूर विद्यापीठातून मास कम्युनिकेशन केलं आहे आणि काही काळ न्यूज अँकर म्हणून पण होते। आणि इतर भक्तांपेक्षा आपण भाग्यवान आहोत की जिथे जिथे स्वामी समर्थ गेले होते तिथे आपण भेट दिली। खूप लकी आहे। नमस्कार, मी परशुराम कोकणे, पेशाने पत्रकार आहे। सोबतच इको फ्रेंडली क्लबच्या माध्यमातून वेगवेगळ्या गडकोटांवर जात असतो आणि आपले गुरुवर्य शिवरत्न शेट्टे सरांसोबत वेगवेगळ्या मोहिमा कंप्लीट केलेले आहेत। खास करून पन्हाळगड ते पावनखिंडीची मोहीम यंदा माझं 10वं वर्ष होणार आहे आणि नितीन सरांसोबत गेल्या अनेक वर्षांपासून संपर्क आहे। त्यांच्या अनेक बातम्या प्रसिद्ध केलेल्या आहेत। भविष्यात सुद्धा त्यांचे अनेक विक्रम प्रसिद्धी मिळावी अशी त्यांची इच्छा व्यक्त करतो या निमित्ताने। मी आज तुम्हाला खास सगळ्यांचं भेटण्यासाठी आलो आणि खरं तर हे 5 एकर आयुर्वेद निसर्गोपचारासाठी घेतलेलं आहे, पण हायवे झाला आणि आवाजामुळे इथे पेशंट पहिल्या 2 एकरमध्ये झोपू नाही शकणार, म्हणून 3 एकरवरती ते तिकडं निसर्गोपचार आयुर्वेदाचं काम सुरू आहे। म्हटलं पहिल्या 2 एकरमध्ये आपण फूडमध्ये हे करू, लोकांना चांगलं देऊ। मस्त मिसळपाव, शिरा, आमचा नाश्ता आलेला आहे। सुरू करा। मस्तपैकी नाश्ता झालेला आहे आणि पुन्हा एकदा प्रवासाला सुरुवात झाली आहे। आता आम्ही यत्नाळ गावामध्ये आलेलो आहोत आणि या ठिकाणी आम्हाला पहिलं ठिकाण जे आम्हाला पाहायचं आहे ते आता नितीन सर आम्हाला दाखवणार आहे। हे ठिकाण नेमकं काय आहे आता हे त्यांच्याकडनंच आपण जाणून घेऊया। सर्व इतिहासप्रेमी आणि पर्यटकांचं वारसा फाउंडेशनच्या वतीनं मी मनस्वी स्वागत करतो। गेली 15 वर्ष सोलापूर जिल्ह्यामध्ये जे काही ऐतिहासिक स्थळं आहेत ते पाहणं आणि त्याच्यावर अभ्यास करणं आणि ती इतरांना समजावून सांगणं असा माझा एक छोटासा प्रयत्न चालू आहे। आणि हे करत असताना सोलापूर जिल्ह्यामधील साधारण 930पेक्षा जास्त गावांना मी स्वतः भेटी दिलेल्या आहेत आणि याची सगळी माहिती मी गोळा केलेली आहे। आणि गोळा करून लेखाच्या माध्यमातून अनेक आम्ही व्हिडिओ पण केलेले आहेत, म्हणजे आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून ती स्थळं इतरांपर्यंत पोहोचवण्याचा छोटासा प्रयत्न केलेला आहे। आणि त्याचाच एक भाग म्हणून आज तुम्ही ह्या वारसा फाउंडेशनच्या अभ्यास दौऱ्यामध्ये सहभागी झालेला आहात, याचा मला मनस्वी आनंद होत आहे। आज दिवसभरामध्ये
आपण काय बघणार आहोत त्याची पार्श्वभूमी तुम्हाला मी थोडक्यात सांगतो. आता आपण जिथं आलेलो आहोत तर हे यत्नाळ छोटंसं गाव आहे. तर आज यत्नाळमध्ये आपण एक अत्यंत सुंदर असं पाटील वाडा, यत्नाळकर पाटील यांचा वाडा पाहणार आहोत. त्याच्यानंतर ह्या वाड्यामध्ये वाडा काळाचोगामध्ये जरा पडझड झालेला आहे, परंतु या वाड्याचं अत्यंत महत्त्वाचं योगदान त्या काळामध्ये ठरलेलं आहे. आणि तो वाडा इतका पवित्र आहे, श्री स्वामी समर्थांचे पदस्पर्श या वाड्यामध्ये झालेले आहेत. तर त्याची सविस्तर माहिती मी काल तुम्हाला सगळी शेअर केलेलीच आहे. तर प्रत्यक्षात आपण वाडा पाहणार आहोत. त्याच्या अगोदर तुम्हाला इथलं एक काही माहिती सांगू इच्छितो. आपल्या सर्वांचे गुरु श्री स्वामी समर्थ महाराज हे सर्वांना परिचित आहेत आणि त्यांचं कार्य इतकं मोठं होतं ते काही कमी शब्दामध्ये सांगण्यासारखं नाही आहे. त्याचाच एक भाग म्हणून त्यांच्यासोबत अनेक सेवेकरी राहायचे. तर त्याच्यामध्ये एक सेवेकरी अशी होती महिला सुंदराबाई काटगावकर. तर ते महाराजांच्या सेवेस रुजू झाल्या आणि अनेक वर्ष त्यांच्या सानिध्यामध्ये ते सेवा करत होत्या. आणि काही वेळानंतर म्हणजे अनेक दिवसानंतर असं झालं की त्यांना त्या सेवेतनं नाकारण्यात आलं. मग नाकारण्यात आल्यानंतर ते जाणार कुठं? मग ते काय केले, आपले भाऊ म्हणजे हे यत्नाळकर पाटील त्यांचे भाऊ असल्यामुळं ते भावाच्या इथं घरी आश्रयाला आले. म्हणजे ह्याच वाड्यामध्ये जे आपण आता हे मंदिराच्या मागं आहे ते पाहणार आहोत. तर ह्या वाड्यामध्ये आल्यानंतर अनेक दिवस गेले. मग ते भाऊबरोबर म्हणजे त्या काळचे यत्नाळकर पाटील हे प्रसिद्ध कुटुंब आणि पाटील असल्यामुळं त्यांचं फार मोठं प्रस्थ, इथल्या 4-5 गावाचा महसूल हे सर्व त्यांच्याकडे यायचं आणि ते फार मोठे या परिसरातले वतनदार म्हणून नावाजलेले व्यक्तिमत्व होतं. आणि त्यांच्या घरी म्हणजे भाऊंच्या घरी ह्या सुंदराबाई काटगावकर या वास्तव्यास आल्या. अनेक वर्ष ते इथं राहिल्या. नंतर काय झालं की अनेक दिवसानंतर स्वामी समर्थ महाराज ह्या इथून वळसंग मार्गी असं जात असताना एक दिवशी इकडं आले, स्वतः यत्नाळमध्ये आले आणि पाटील कुटुंबियाकडे यायचं त्यांनी ठरवलं. आणि अचानक एवढी मोठी विभूती आपल्या घरामध्ये येत आहे हे जेव्हा पाटीलांना कळालं तर त्यांनी काय केलं की असंख्य त्यांच्याबरोबर जो जनसमुदाय होता, जे भक्त होते, सेवकरी होते, त्यांना त्यांनी सगळी जेवणाची व्यवस्था केली. आणि ही सगळी जेवणाची व्यवस्था केल्यानंतर महाराजांच्या पुढं ते नैवेद्याचं ताट वगैरे सगळं त्यांनी दिलं. आणि त्यावेळेला स्वामी समर्थ महाराज काही प्रसाद घेईलेत. मग असं कळल्यानंतर मग काहीतरी आपल्याकडनं चूक झाली असेल असं पाटलांना वाटू लागलं, म्हणजे ह्या यत्नाळकर कुटुंबांना. तर त्याचं कारण असं की स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेमध्ये जेव्हा सुंदराबाई होत्या ज्यावेळेला तेव्हा त्यांना नाकारण्यात आलं होतं, तर त्यावेळेला महाराजांनी त्यांना अडवलं नव्हतं याचं कुठेतरी दुःख त्यांना वाटत होतं. आणि म्हणून महाराज इथपर्यंत आले तरी पण त्या बाई बाहेर येत नव्हत्या. आणि मग नंतरनी महाराज उठून गेल्यानंतर त्यांना असं वाटू लागलं की आपल्याकडनं काहीतरी चुकतं आहे. आणि मग ते महाराजांच्या शरण गेल्या आणि त्यांना पाय पडलं की माझ्याकडनं काही चुका झाल्या असेल तर तुम्ही जेवण तर करा, परंतु इकडनं तुम्ही असं जाऊ नका, माझ्या भाऊने एवढी सगळी मोठी व्यवस्था केलेली आहे. मग त्यावेळेला ते इथं आल्या आणि महाराजांना महाप्रसाद घेतलं आणि मग त्यांना म्हणलं की तुम्ही पुन्हा आमच्या सेवेस रुजू व्हा. आणि ते अनेक लोकांना ज्यावेळेला इथे घेऊन आलते आणि त्यांच्यासोबत ते परत त्यांना सेवेसाठी घेऊन गेले. असा हा थोडक्यात ह्या वाड्याचा इतिहास आहे. आणि सविस्तर ते बाकीचे व्हिडिओ वगैरे मी तुम्हाला पाठवलेले आहेत. आता महाराज इथं आल्यानंतर कुठं बसले, कुठं जेवण केले ती आपण जागा पाहणार आहोत. आणि हे यत्नाळकरचं वाडा आता बाहेरनं पाहूयात. हे मारुतीचं मंदिर आहे. आतमध्ये एक दगडी चौतार आहे, त्याच्यावर महाराजांची पादुका कोरण्यात आलेल्या आहेत. आणि यत्नाळकर कुटुंबियांनी एक मोठी मूर्ती स्वामी समर्थ महाराजांची काळ्या पाषाणाची आता घडून घेतलेली आहे. आणि ती मूर्ती त्या देवघरामध्ये काही दिवसानंतर विराजमान होणार आहे. तर ती मूर्ती इथंच आहे, ती आपण पहिला पाहूयात आणि मग वाड्यामध्ये प्रवेश करूयात. म्हणजे मार्बलमध्ये तुम्हाला असं कुठंच बघायला मिळणार. आणि त्याच्यामध्ये विशेष असं आहे की डोक्यावर नागफणे असलं तुम्हाला बघायला मिळेल.
श्री स्वामी समर्थ महाराज की अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। बघितलं की सावकाश बाहेर जावं बरं का, म्हणजे गडबड नाही, सावकाश बघा आणि मग दुसऱ्यांना पाठवा. ज्यावेळेस हे बाहेर आले मग त्यांनी म्हणलं स्वीकारलं संघ गावामध्ये आम्ही पोहोचलोय आता आणि या ठिकाणी काही मंदिरं आणि जुने वाडे बघायचे. चला आता वाडे बघायला जाऊया. ह्या वेळेस जेव्हा होती तर त्यावेळेला इथं गावामध्ये स्वामी समर्थ महाराज आले आणि इथं आल्यानंतर ही मोठी वेस आणि त्याच्या बाजूला पहाड्यांची एक खोली असायची. तर ती खोली होती. आता हे जे 2 नंबर दुकान आहे तर इथं ती खोली होती आणि इथं स्वामी समर्थ महाराज आले आणि त्यांच्याबरोबर अनेक लोकही होते. वळसंग गावातल्या शंकरलिंग देवालय या ठिकाणी आता आम्ही आलोय. आता आतमध्ये जाऊन श्री शंकराचं आपल्याला दर्शन करायचं. या ठिकाणी आता आपल्याला नितीन सर काहीतरी माहिती देत आहेत, ती थोडीशी माहिती घेऊया. तर मगा जे तुम्हाला मी सांगितलं की वळसंगमध्ये गांधीजी आलते आणि त्याने एका महत्त्वाच्या सभेला प्रबोधन केलं. तर ती सभा इकडंच झालती आणि त्याचं फलक इथं लावण्यात आलेलं आहे. 27/2/1927 तारखेला इथं एक मोठी सभा झाली आणि 5 तास इथून त्यांनी मार्गदर्शन केलं. शंकरलिंग मंदिराचं दर्शन करून आता मी अगदी शेजारी असलेल्या विहिरीपाशी आलोय. विहीर तुम्हाला मी दाखवतोय, पहा. लोकांनी बांधलेली काहीतरी महत्त्वाच्या घडामोडी नक्कीच तिथं घडलेल्या आहेत आणि नंतर त्यांनी ती सभा तिथं प्रबोधित सगळ्या लोकांना मार्गदर्शन केलं आणि ते गेल्यानंतर इंग्रज लोक ह्यांच्या घरामध्ये आले आणि त्यांनी म्हणलं की तुम्ही गांधीजीने कसं काय आतमध्ये घेतला आणि मग घेतल्याबद्दल त्यांना दंड म्हणून त्यांच्या घरातलं सगळं साहित्य काढून रस्त्यावर टाकण्यात आलं आणि त्यांच्याकडे मोठी तिजोरी होती त्या काळातली आणि ती तिजोरीसुद्धा फोडून टाकण्यात आली आणि लोकांना म्हणलं तुम्ही आता लुटा आणि जे ते लोक ते सगळे घेऊन गेले. या आहेत प्रीती सदानंद. आपण वळसंग मध्ये आलेलो आहे जिथे स्वामी समर्थच्या ह्याच्यामध्ये गांधीजींनी जी बैठक घेतली त्यांच्या घरी, त्यांचे हे वंशज आहेत. वळसंग मधलं या दुधगी सदन या वाड्याचा आता आम्ही पाहणी करतोय. जुना वाडा पहा किती सुंदर आहे. लाल रंगाच्या विटांनी हे सजवले म्हणजे बांधलेलं आहे. श्री पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर वळसंग या ठिकाणी आता आपल्याला भेट द्यायची. चला आज जाऊया. पुरुषोत्तम मोघा साहेब या ठिकाणी मस्त फोटोशूट करतायत गावातल्या लोकांचं. आता बघा इथे एक आजीबाई कापसाच्या वाती वळतायत. सुरुवात करा. म्हणजे या गावामध्ये मोठ्या प्रमाणात वाती बनवल्या जातात. आम्ही आलोय वळसंग इथं आणि इथं सर्वत्र घर वाडा संस्कृती दिसते. सगळीकडे वाडेच वाडे दिसतात. खूप छान वाटतंय कारण पूर्वी दिसायचे वाडे आता शहरी भागात अजिबात वाडा दिसत नाही. छान वाटतं. हा वळसंग मधला प्रसिद्ध असा हुल्लेवाडा आहे. तर काळाच्या ओघामध्ये अर्धा वाडा पडलेला आहे
तर तुम्ही कल्पना करू शकता की ज्या वेळेला हा वाडा पूर्ण चांगल्या सुस्थितीमध्ये असेल तर तेव्हा कसं दिसत आहे. आणि ह्या वाड्यामध्ये हे परिवार जे आहे तर तत्कालीन हे एक प्रसिद्ध वतनदार परिवार होतं. अनेक गावचे कारभार उठून चालायचे पाटीलकी यांच्याकडे होते. आणि ह्या मधल्या परिसरामध्ये सगळ्या घोड्यांची म्हणजे बांधण्याची जागा आहे ही जी आपण बघतो. नंतर मग गाई वगैरे आणते ती भाग वेगळा, परंतु हे प्रसिद्ध असं हुल्ले घराणं आहे. आणि ह्या वाड्यामध्ये अनेक चित्रपटाची शूटिंग झालेली आहे. त्याच्यामध्ये सिद्धेश्वर महाराजांचा एक प्रसिद्ध चित्रपट आहे, त्याची शूटिंग बरेच ह्या वाड्यामध्ये झालेली आहे. आणि हे समोर जे तुम्ही पाहू शकता तर उन्हाळ्यामध्ये जर तुम्ही इथं आलं हे गवत ज्यावेळेला नसेल तर त्यावेळेला ह्या भिंतीमध्ये तुम्हाला 300-350 वर्षापूर्वीची मराठेशाही काळातली काही चित्र पाहायला मिळतात. हो, सुंदर आहेत. म्हणजे कास घातलेल्या स्त्रिया असं 2 साईडला थांबलेल्या वगैरे फार रेखीव चित्र आहेत. तर ते आपण पेंटिंग त्या काळातले, तर आपण नक्कीच एकदा उन्हाळ्यामध्ये इकडे येऊ आणि ते पाहूयात. वाडा खूप छान आहे आणि आता त्याची पडझड झाली आहे बऱ्यापैकी. आणि तो पूर्वीच्या काळात किती सुंदर दिसत असेल. पूर्वीच्या काळी दरवाजे कशा पद्धतीने लॉक करत होते बघा. हे असं मोठी कडी लावायची आणि त्याला पुन्हा एक असं हे लावायचं आणि एक मोठा लाकूड, त्याला काय म्हणतात काका? हा, आगळ. हे बघा कशा पद्धतीने हे लॉक करतात. पूर्ण इकडून तिकडे गेलं की कुणीच आत येऊ शकत नाही. एकदम पॅक, जबरदस्त सिक्युरिटी. छान आहे लॉक पद्धत. आता आम्ही या वाड्यामध्ये माहिती घेतोय. विजय सर, काय पूर्वीच्या काळी पाणीदार म्हणून माणसं असायची जे खास पाणी वाड्यामध्ये येऊन इथं टाकायचे. आणि आतमध्ये ह्यांचं किचन होतं. त्या किचनमध्ये 200 लिटर क्षमतेची अजूनही इथं दगडी टाकी आहे. उन्हाळ्याच्या वेळेला अतिशय थंड पाणी आणि थंडीच्या दिवसामध्ये गरम अशा सिस्टीम होती ही. आणि अतिशय शुद्ध आरो आणि मिनरल सहित असलेलं पाणी आपल्याला इथं उपलब्ध होत असे पूर्वीच्या काळी. आणि अजूनही ते तीच टेक्निक हे वापरतात, म्हणून हे लोक आजारी कमी पडतात. ओके, कुठे होते? हा, आतून बाहेरून म्हटलं की इथं येत होतं पाणी. आता पण वापरत आहे? हो, वापरत. किती लिटर बसते पाणी आता? 200 लिटर बसते. बर, थंड गरम सगळं राहते? हो, हे थंड गरम कसं क्लायमेटच्या विरुद्ध बाजूने आपलं पाणी चालतं. हे वापरात ठेवलंय घर अजून? हो, चालेल. धोत्रीची गडी, धोत्रीचा वाडा पाहण्यासाठी आता आम्ही आलोय. आतमध्ये प्रवेश नसल्यामुळे आम्हाला इथूनच पाहावं लागत आहे. आता आलेलो आहोत आम्ही अक्कलकोट परिसरातल्या बोरेगाव या गावामध्ये. या ठिकाणी आपल्याला एक शंकराचं मंदिर, शिवलिंग पाहायचं आहे. सगळेजण आता खाली उतरत आहेत. नितीन सर आपल्याला माहिती देतील. तर आता हे समोर जे शिल्प आहे तर याला म्हणायचं सती शिळा, म्हणजे सतीच्या स्मरणार्थ घडवलेली शिळा. आणि ह्याचं लोगो असा आहे, हा काटकोनामध्ये हात असतो आणि हातामध्ये बांगड्या भरलेल्या असतात चुडा, आणि वर सूर्य आणि चंद्र दाखवलेलं असतं. म्हणजे त्याची कीर्ती जोपर्यंत सूर्यचंद्र आहे तोपर्यंत राहायला पाहिजे. म्हणून त्या काळामध्ये घरचे लोक नवरा वारले की तिला दबाव टाकायची की तू आता सती केलं पाहिजे. तुम्ही आज विचार करा, आपल्याला एक चिमटा काढले तर किती वेदना होतात. तर त्या काळामध्ये अग्नीवर त्यांना बसवलं जायचं, म्हणजे इच्छा नसताना सुद्धा. तर इथे हे नवरा बायको आहेत. हे बघा इथं ही चिता जळत आहे आणि त्याच्यावर हे दोघं आहेत आणि हे मग कैलासात जातात. हे मग हे शिवलिंग असं अमर होतात. असं तो इथे आहे. जिथं पण तुम्हाला असं काटकोनातला हात दिसला तर ओळखायचं हे सती शिळा आहे. गावात एक स्त्री सती गेलेली आहे. तर त्या व्यक्तीला जर 2 बायका असतील तर इथं हे 2 हात दाखवले जातात. 3 असेल तर 3 हात दाखवले जातात. मागं आम्ही पळसजवळच्या अभ्यास दौऱ्यामध्ये आपण 3 हाताची सती शिळा पाहिल्या. तर त्याचं हे 1 हाताचं आहे आणि जास्त प्रमाणात हे बघायला 1च हाताचे मिळतात. पण असा जर काटकोनातला हात दिसला तर हे सती शिळा म्हणून ओळखायचं. आता आपण
नागाने प्रदक्षिणा घातल्यासारखं कसं नाही बरं हे एक मिनिट नागाने प्रदक्षिणा घातल्यासारखं हे जे शिवलिंग आहे तर सोलापूर जिल्ह्यामध्ये अनेक शिवलिंग आहेत, परंतु त्यातलं वैशिष्ट्यपूर्ण शिवलिंग हे फार कमी आहेत. तर त्याच्यामधलं हा शिवलिंग वैशिष्ट्यपूर्ण आहे. तर तुम्ही पाहू शकता वरील मुख्य बाजूला मोठी शिवपिंड आहे साळुंकी आणि त्याच्या बाजूला 4 दिशेला 4 साळुंकी आहेत. आणि त्याच्या जर खाली पाहिलं तर ह्या 4 दिशेच्या मधल्या बाजूला 3 आहेत. असं 17 साळुंकी असलेले 17 शिवमुख असलेलं हे सोलापूर जिल्ह्यातलं एकमेव यादव काळातलं शिवलिंग आहे. मंदिर नसल्यामुळं हे शिवलिंग उघडं असल्यामुळं 100% त्याच मंदिराचं हे शिवलिंग असणार. हा म्हणजे मंदिर बघायला नाही आणि ह्याच्यावर आश्रय नाही. आणि हे जमिनीमध्ये सापडलेलं आहे 10 वर्षापूर्वी ठेवलं असेल. हा म्हणून ते सुस्थितीत आहे. अजून हे गाव काय नाव आहे ह्याला गावातले लोक 12 ज्योतिर्लिंग म्हणून ओळखतात. आपल्या आजच्या अभ्यास दौऱ्यामध्ये आम्ही आलो आहोत डोंबरजवळगे गावामध्ये. महालक्ष्मी मंदिराचं आता दर्शन करणार आहोत आणि या गावामध्ये एक शिवलिंग आहे ते पण आपल्याला पाहायचं आहे. गावामधले आमचे मित्र बंटी नारायणकर यांना पण संपर्क केला, ते पण आलेत, सरपंच साहेब पण आलेत. देवीचं दर्शन करूया आता, चला. देवीचं दर्शन करून आता आम्ही निघालो आहे शिवमंदिर बघायला. गावामध्ये आता शंकराचं मंदिर बघायला आम्ही निघालो आहे. सरस्वती व्हिडिओमध्ये दिसते आणि आता आमचे मित्र बंटी नारायणकर आणि गावातले काही रहिवासी पण सोबत आलेले आहेत. बरेच वर्ष डोंबरजवळगे गावामध्ये येतोय, पण या मंदिराला येण्याचा योग कधी आला नाही. आज नितीन सरांमुळे आम्हाला इथं येता आलं. शिवशंकराचं दर्शन करूया आता. डोंबरजवळगे गावातलं हे प्रसिद्ध असं महादेव मंदिर आहे. महादेव मंदिरामध्ये 3 गर्भगृह आहेत. म्हणजेच हे मंदिर त्रिकुटेश्वर महादेव मंदिर म्हणून ओळखलं जातं. कुटेश्वर महादेव, त्रिकुटेश्वर 3 गर्भगृह असल्यामुळं. आणि आता आपण जो मंदिराच्या बाहेर थांबलेला आहोत आणि आत्ता मंदिरामध्ये प्रवेश करतो, हा जो सुरुवातीला मंडप असतो तर या मंडपाला मुखमंडप म्हणतात. म्हणजे मुखमंडप म्हणजे आपल्या शरीरामध्ये जसं अन्न प्रवेश करण्यासाठी हा मुख आहे तसा हा मंदिराचा मुखमंडप आहे. आणि जसं घरामध्ये आल्यानंतर आपल्यामध्ये बसण्यासाठी सोफा वगैरे असतात, तर ही अशी कक्षासनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. आणि मुखमंडपातून आपण मूळ मंदिरात प्रवेश करतो. मग लागतो सभामंडप. हे मधलं जे आहे ना जरा साईड असतं हे 4 खांबावर असलेलं हे सभामंडप. आणि त्याच्या बाजूला 2 हे उपगर्भगृह आणि मध्ये असलेलं मुख्य गर्भगृह. आणि त्याच्या बाजूला असणारे जे 4-3 खिडक्या दिसतात तर याला म्हणायचं वातायनाची व्यवस्था. म्हणजे हवा खेळती राहायला पाहिजे, सूर्यप्रकाश आतपर्यंत गेला पाहिजे. आणि त्याच्यावर जे असतं ते 3 लक्ष्मी इथं बसलेल्या आहेत. जिथं जिथं तुम्हाला लक्ष्मी दिसतील तर ते मंदिर चालुक्य काळातले म्हणून ओळखले जातात. परंतु त्याच्यामध्ये सुद्धा हे उत्तर चालुक्य काळातलं मंदिर आहे. तर ते कसं लक्ष्मी तर बसलेले आहेत, बाजूला मकर व्यायला आहे, सगळं आहे. परंतु हे चालुक्य काळातलं कशामुळं नाही तर हे जे काही रेखीव काम आहे ते जितकं सुपर काम असायला पाहिजे तितकं नाही. म्हणजे काळ बदलला म्हणजे की त्यांचं हे कला कौशल्य पण थोडं कमी कौशल्याचं होत गेलं. म्हणजे उदाहरणार्थ जर सांगायचं झालं, चालुक्य काळातले जर तुम्ही लक्ष्मी पाहिल्या ते अगदी सुवर्ण अलंकाराने युक्त असायच्या आणि काम रेखीव फार सुपर कोरलं जायचं. तर इथं त्याच्यामध्ये थोडी कमतरता जाणवते. म्हणजेच याचाच अर्थ हे उत्तर चालुक्य काळातलं आहे, म्हणजे मूळ चालुक्य काळातलं नाही. तर ते कला म्हणजे चित्रामध्ये शिल्पामध्ये कसं बदल होत गेले तर आता आपण दुसरे मंदिर पाहिले की तुम्हाला लक्षात येईल. परंतु मंदिर शिल्पशास्त्राच्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाचा आणि उल्लेखनीय आहे. तुम्ही थोडासा पुढे या. हे आहे सभामंडप. तर काही मंदिरामध्ये अशी तुम्हाला गोल रंगशिळा दिसायची. मंदिर म्हणजे त्या काळामधलं महत्त्वाचं एक केंद्र मानलं जायचं.
कोणतीही विद्या जर तुम्हाला द्यायची असेल तर ते मंदिरामध्ये शिकवली जायची, कोणती असेल, कला असेल, कोणती असेल, आणि ती सगळी विद्या भगवाना म्हणजे देवासमोर समर्पित केली जायची. उदाहरणार्थ नृत्यकला असेल, गायन असेल, वादन असेल, हे सगळं इथं शिकवलं जायचं. आणि हे जे समोरचे 2 गर्भगृह आहेत आणि हे मुख्य मधलं असं एकूण 3 गर्भगृह असलेलं हे शिवमंदिर आहे. आणि हे जे चौकट तुम्हाला दिसतात हे खिडक्या, तर ह्याला म्हणायचं देवकोष्टक, म्हणजे इतर देवांच्या शिल्प त्याच्यामध्ये ठेवले जायचे. आता हे जे आहे हे अखंड दगडामध्ये आहे, म्हणजे ह्याला आपण छोट्या खिडकी म्हणू. आणि ह्याला शब्द आहे वाता, जलवातायन, म्हणजे हवा वगैरे खेळती असण्यासाठी सूर्यप्रकाश आतमध्ये गेलं पाहिजे. हा सभा मंडप झाला. हा सभा मंडप आणि गर्भगृह यांना जोडणारा मधला भाग म्हणजे अंतराळ. आणि मग ते गर्भगृह, हे अंतराळ आहे. अंतराळ भाग हा मधला पॅसेज आणि मग तो गर्भगृह आतला. आणि इथं बाजूला 2 द्वारपाल आहेत, कुबेर आहे, असं हे सुंदर असं डोर फ्रेम. हा दिसायला लागले की इथे हे जे तुम्हाला आता लक्ष्मी आहेत ना, एकदम फार रेखीव नाहीत, म्हणजे तुम्हाला जे दुसऱ्या गजलक्ष्मीच्या मानानं, म्हणून याचा कालखंड थोडा मागे येतो. आणि जर असेल गजलक्ष्मी तर त्याचा कालखंड फार जुन्या काळामध्ये जातो. आणि इथं गंमत अशी आहे, तर इथं आतल्या याच्यामध्ये गणपती तुम्हाला दिसतो, जे जसं तुम्हाला म्हणलं की गणपती म्हणजे की त्याचा कालखंड त्याच्याहून नंतर म्हणजे यादव काळातला. तर ह्या मंदिराचं जीर्णोद्धार झाल्याचं पाहायला मिळतं. आलं का लक्षात? ते मूळ शिवलिंग मात्र मूळ फार जुनं आहे बरं का आतलं. आणि हे गर्भगृह, अंतराळ, सभामंडप आणि मुखमंडप अशी ही मंदिराची रचना आहे. हर हर आवर्जून उपस्थित राहिलेले सर्व सोलापुरातील आमचे पत्रकार बांधव परशुराम कोकणे साहेब व त्यांच्यासोबत आलेली टीम इंडियाचं सर्वप्रथम मी डोंबरजोळगे गावात या गावात सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आमच्या डोंबरजोळगे गावातील जागृत महालक्ष्मी मंदिरला आपण या ठिकाणी आवर्जून भेट दिलात व जुन्या काळातील शिवकालीन जे आमचं जे महादेवाचं मंदिर आहे हेमाडपंथी, त्याला देखील तुम्ही आवर्जून येऊन या ठिकाणी भेट दिलात. त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो, मनापासून आभार व्यक्त करतो. डोंबरजोळगे आमचं गाव 3000 लोकसंख्या असलेले गाव आहे. या ठिकाणी श्री महालक्ष्मी देवीची यात्रा दर 2 वर्षांनी खूप मोठ्या प्रमाणात भरते. या ठिकाणी लाखो भाविक या ठिकाणी महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र या ठिकाणी एक मोठी अशी जत्रा भरते. डोंबरजोळगे एक आध्यात्मिक गाव आहे. या श्री महालक्ष्मी देवस्थानचे अध्यक्ष आहेत आमचे काका हिरामणी नारायणकर, माजी सरपंच. तसेच आपले महादेव मंदिराचे अध्यक्ष आहेत अंबना दुलंगे साहेब आहेत. त्यांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी गावाचा दोन्ही देवस्थानचा या ठिकाणी विकास चालू आहे. या ठिकाणी आपण आलात त्याबद्दल सर्वांचे या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो. परशुराम कोकणे साहेब या ठिकाणी आम्हाला आवर्जून आत्ता फोन केले. तुम्ही अगोदर जर आम्हाला फोन केला असता तर आम्ही खूप छान रित्या या ठिकाणी नियोजन केलं असतो. आत्ता डोंबरजवळगेवरनं आलो आहे आम्ही बुऱ्हाणपूरला. बुऱ्हाणपूरमध्ये सिद्धियाप्पा महाराजांचं मठ आणि दर्गा आहे, त्या ठिकाणी आपल्याला दर्शन घ्यायचं. तुम्हाला आता मी दाखवतो नेमकं हे मठ आणि दर्गा नेमका कसा आहे. चला आतमध्ये आलेलो आहोत आम्ही. तुम्हाला आता मी जवळून दाखवतो हे नेमकं ठिकाण कसं दिसतंय. ह्याच्यापूर्वी बऱ्याचदा येऊन गेलेलो आहे डोंबरजवळगे यात्रेला आल्यानंतर. आता खास करून या अभ्यास दौऱ्याअंतर्गत आम्ही इकडे आलो आहे. नितीन सर आपल्याला काही माहिती पण आपल्याला इथली सांगणार आहे. चला ऐकूया. इकडच्या बाजूला या मठाच्या किंवा दर्ग्याच्या इकडच्या बाजूला हिंदू लोक पूजा करतात. या ठिकाणी आपण पाहतोय हार बांधलेले आहेत, भगवी झेंडे आहेत. या ठिकाणी पुजारी पण आहे. आपण दर्शन घेऊ. ठेव सगळ्यांना दे पहिला, सगळ्यांना दे. इकडच्या बाजूला मुस्लिम बांधव पूजा करतात.
या दर्गाच्या मठाच्या परिसरामध्ये हे शिवलिंग आहे आणि हे शिवलिंग वेगळ्या प्रकारचं या ठिकाणी शिवलिंगाच्या वर पादुकाचे आपल्याला दिसतात निशाण. आता आम्ही बऱ्हाणपूरमध्ये सिद्धयप्पाचं दर्शन घेऊन निघालेलो आहोत. तर आपले जे सहकारी आहेत त्यांना विचारूया दर्शन घेऊन कसं वाटतंय, काय सांगाल सर? श्री क्षेत्र सिद्धयप्पा बऱ्हाणपूर या ठिकाणी आल्यानंतर हिंदू मुस्लिमांचं ऐक्याचं एक स्थान असणारे देवस्थान आहे. या ठिकाणी पूर्व दिशेला हिंदू लोक पूजन करतात, दक्षिणमुखी दरवाजाला मुस्लिम लोक पूजन करतात. आणि या ठिकाणचं विशेष म्हणजे असं आहे, पाठीमागे त्या ठिकाणी प्रत्येक शिवलिंगावर एक शाळीग्राम असतं, परंतु या ठिकाणी शाळीग्राम न राहता एक शाळुंकी न राहता पादुका त्या ठिकाणीच आहेत. या शिवलिंगाचं या ठिकाणी विशेष महत्त्वाचं स्थान आहे. सध्या मात्र हा विषय सुप्रीम कोर्टामध्ये चालू असल्यामुळं दोन्हीही धर्माचे लोक एकत्रितरित्या आपापले सण उत्सव साजरे करत आहेत. एकदम असे एक आनंदाची क्षण आम्हाला वाटतं. श्री सिद्धयप्पा महाराज यांचे मुख्य मठ बऱ्हाणपूर या ठिकाणी आता आमचं दुपारचं जेवण होणार आहे. हे अन्नछत्र आहे. या ठिकाणी आपण आता प्रसादाचा आस्वाद घेतलेला आहे आणि समोर श्री सिद्धयप्पा बऱ्हाणपूर यांच्या प्रतिमा मूर्ती आहे. या ठिकाणी अन्नछत्रामध्ये जेवणाचाच आम्ही केलेलं आहे. आत्ता आम्ही अक्कलकोट येथे आलेलो आहोत आणि अक्कलकोटमधून आता आम्ही चाललो आहे या राजवाड्याकडे. राजवाड्याच्या इथं आपल्याला आता ते सूर्यमणी पाहायचा आहे, जो श्री स्वामी समर्थ महाराजांनी मालोजीराजे यांना दिला होता. तर ही सगळी टीम नितीन आणवेकर सरांच्या मार्गदर्शनाखाली राजवाड्याकडे निघालेली आहे. आपल्याला तो सूर्यमणी आणि पादुका दर्शन करायचे आहेत. चला भेटूया. आतमध्ये मोठी दुर्बीण आहे आणि त्या कौलारू खोलीतून पूर्ण लांबपर्यंत लक्षात होत आहे. तर आज सुद्धा ती दुर्बीण आतमध्ये आहे. आता आपण खाली मंदिरात जाऊ. याच श्री गणेश मंदिर परिसरामध्ये श्री स्वामी समर्थ महाराज आणि मालोजीराजे यांची प्रत्यक्ष भेट झाली होती आणि ते हेच ठिकाण आहे. याच मंदिरामध्ये आत्ता आपण दर्शनासाठी आलेलो आहोत. स्वामी महाराजांनी याच ठिकाणी मालोजीराजे यांना सूर्यमणी दिला होता आणि त्यांची भेट झाली होती अशी नोंद आहे. मालोजीराजे भोसले तिसरे. आमची पहिली भेट पण अशी इतिहासात नंतर आमचा फ्रेंडशिप झाल्यासारखं झालं. आणि आहे ते व्यक्तिमत्व पण मनापासून खूप साफ असल्यामुळं लगेच जमतं बघा त्यांचं. सर चला ना. हो मॅडम असं घ्या. या श्री गणेश मंदिरातील हा एक मोठा मूषक पहा. त्याचा आकार पण लक्षात येईल आपल्याला. जवळपास 1.5-2 फूट उंच आहे आणि जवळपास 3-4 फूट लांब आहे हा. आणि या गणेश मंदिराच्या समोरच हा आहे. अक्कलकोट संस्थानचा जुना राजवाडा पाहण्यासाठी आलेला आहोत. तर हा राजवाडा काळाच्या वेगामध्ये बरेच पडझड झालेला आहे, त्याच्यामुळं हा बंद असतो. परंतु बाहेरनं आपण पाहू शकतो. आणि वर्षातून ज्यावेळेला गौरी लक्ष्मी बसवतात तर इथं ते संस्थान काळापासून ती परंपरा आज पण चालू आहे. इथंच आतमध्ये देवघर आहे आणि त्या देवघरामध्ये गौरी गणपतीचा उत्सव जोरदार साजरा केला जातो. आणि स्थानिक भाविकांना दर्शनासाठी 2 दिवस तो उघडा असतो. आणि जर इतर वेळेला पाहायचं असेल तर तुम्हाला आतमध्ये जाता येत नाही. तर याच्यामध्ये 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. हे दरवाजाची तुम्ही उंची पाहू शकता किती मोठी आहे. आणि वर मध्यभागी गणपती आहे. स्वामी समर्थ महाराज जेव्हा इकडे वाड्यामध्ये प्रवेश करायचे राजवाड्यात, तेव्हा त्या गणपतीला स्पर्श करायचे. ए मेरे गणराय म्हणायचे आणि आत जायचे. याच्यावरनं स्वामी समर्थ महाराजांची उंची किती होती ते अजानुबाहू होते. घोड्यावर बसले की त्यांचे पाय जमिनीला लागायचे असा ग्रंथातून उल्लेख येतो. म्हणजे याच्यावरनं आपलं त्यांच्या लांबी रुंदीचा अंदाज येतो. आणि वर इथं मोठी गॅलरी होती. ही लाकडीवर पडलेली आहे ना, इथं गॅलरी होती. तर इथं अनेक वेळा
महाराज यायचे, अनेक लोकांना वर्ण पण ते पाहायचे, बरेच लोक त्यांना शोधायचे. तर ज्यावेळेला लोक कुठं ते दिसत नसत आणि राजवाड्यामध्ये असत आणि अनेक लोक वाट बघत काही वेळा बसत की राजवाड्यामध्ये गेलेले आहेत, तर त्यांना अचानक ते गॅलरीतून अनेक लोकांना दृष्टांत स्वरूपात दिसल्याची पण नोंद अनेक ग्रंथकारांनी करून ठेवलेली आहे. तर ह्या बाजूला जर तुम्ही पाहिलं, हा संपूर्ण राजवाड्याचाच परिसर आहे. आणि इथं जी ही आता शाळा दिसते, दगडी इमारत, तर हे त्या काळातल्या राजांना भेटीसाठी येणारे जे गेस्ट होते त्यांना राहण्यासाठी हा गेस्ट हाऊस केलेला आहे, विश्रामगृह. आणि ह्या परिसरामध्ये मागं एक दत्त मंदिर आहे, ते दत्त मंदिरसुद्धा यांच्या अंगणामध्येच होतं. आणि याच्या बाजूला भंडारखाना म्हणजे एक भोजन कक्ष होतं. त्याचं वैशिष्ट्य असं की सर्वसामान्य गरीब व्यक्तीला समजा एखादं काहीतरी चांगलं खाद्य खाण्याची इच्छा आहे, त्याला भजी पाहिजे, एखादं लाडू पाहिजे, जे आपण कोणी देऊ शकत नाही, परंतु इथं मात्र त्यावेळेस राजांनी अशी व्यवस्था केली होती, त्याला नाव ठेवलं होतं इच्छा भोजन कक्ष. म्हणजे तुम्ही जे इच्छा आहे ते मागायचं, तुम्हाला करून देण्यात येईल. असा राजा आपल्या अक्कलकोटमध्ये होता, याचा आम्हा सर्वांना सार्थ अभिमान आहे. तुम्ही विचार करा, आज आपण कोणत्याही धार्मिक क्षेत्रामध्ये जातो, आपण पार तर काय वाटतो, एखादं मसाला भात म्हणा, एखादी चपाती आणि भाजी, परंतु एका गरीब माणसाला जर मनापासून काहीतरी खाऊ वाटलं, समजा एक गुलाबजामुन खायचे आहे, जिलेबी खायचे आहे, त्याला आपण देऊ शकतो का? कोणीच देऊ शकत नाही, फार तर आपण रुपये देऊ. परंतु त्यावेळी राजाने अशी व्यवस्था केली की अशा लोकांनी यायचं आणि फक्त तिथं खिडकीत थांबायचं आणि फक्त ऑर्डर द्यायची, आम्हाला जिलेबी खायची आहे किंवा काय तत्कालीन खाद्य काय असेल ते. परंतु त्यांचा दूरदृष्टिकोन किती महत्त्वाचा होता हे मला ह्यावेळी सांगायचं. तर हा जो बुरुज आहे ना, आता दिसतो छोटा, परंतु एका साईडने आपल्याला जाता येतं. त्या बुरुजापाशी आपण एक फोटो घेऊया, म्हणजे त्याची विशालता तुम्हाला. श्री स्वामी समर्थ महाराज की, गणपती बाप्पा. आता आम्ही आलो आहोत जेऊर या गावामध्ये. या ठिकाणी श्री काशीलिंग देवस्थान आहे आणि अतिशय सुंदर या ठिकाणी मंदिर आहे. चला आता आपण आतमध्ये शिवलिंगाचं दर्शन घेऊया. शिलालेखामध्ये काय असतं हे आपल्याला कळत नाही, परंतु त्या काळातल्या तत्कालीन लोकांना मानलं पाहिजे, तर त्याने याच्यामध्ये अशी एक टेक्निक करून ठेवलेली आहे, ज्यांना वाचता येतं त्यांच्यासाठी लिपी आणि ज्यांना वाचता येत नाही त्यांच्यासाठी चित्रलिपी. बरोबर. आता आपल्याला हळे कन्नडमधला शिलालेख आहे. हळे कन्नड म्हणजे आताच्या देवनागरी भाषेची पहिला कसं मोडी होती, तसं कन्नडपेक्षा त्याच्या अगोदर हळे कन्नड भाषा होती. असा हळे कन्नड भाषेतला शिलालेख आहे. आणि याच्यामध्ये आता मला वाचता जरी आलं नाही तर पण ह्याच्यामध्ये काय आहे मी सहज सांगू शकतो. कशावरनं? चित्रलिपीवरनं. इथं मध्ये काय आहे? शिवलिंग आहे, म्हणजे महादेवाचं मंदिर. आणि इथं बाजूला एक तपस्वी दाखवलेला आहे, म्हणजे एका व्यक्तीला पूजा आणि आराधना करण्यासाठी. इथं गाय आहे, म्हणजे अनेक गायी दिलेल्या आहेत. मग हे कधीपर्यंत गायी दिलेलं दान चाललं पाहिजे? जोपर्यंत सूर्य आणि चंद्र असेपर्यंत. इथं वर सूर्य, हे बघा गोल सूर्य आहे, हा चंद्र आहे. आणि हे दिलेलं दान जर कोणी लाटण्याचा प्रयत्न केला, विकण्याचा प्रयत्न केला, तर त्यांना भीती म्हणून खालच्या 4 ओळीमध्ये त्यांना शापवाणी दिलेली असते. अनेक शापवाणी सापडलेले आहेत. त्याच्यामध्ये असं लिहिलेलं असतं, तुमच्या घराण्यातल्या मुख्य पुरुषाने काशीमध्ये जाऊन सहस्त्र गायी मारल्याचं तुम्हाला पाप लागलं जाईल. नसेल तर तुमचे घरचे मूळ पुरुष विष्ठेचा किडा होऊन जन्माला येईल. म्हणजे तुम्हाला हे 2 शाप सांगितले, असे अनेक शाप आहेत. आणि हे जर शाप तुम्हाला लागलं नसेल तर तुमचा मृत्यू अटळ आहे, म्हणून तलवार दाखवलेली असते. याच्यामध्ये इथं वर हे तलवार दाखवलेली असते. म्हणजे आज जरी भाषा वाचता येत नसली तरी ह्या चित्रलिपीवरनं हे काय आहे, कोणाचं मजकूर आहे, कोणत्या मंदिराला दान दिलेलं आहे हे आपण ठरवू शकतो. म्हणजे त्यांची टेक्निक बघा, हजारो वर्षापूर्वीचं चित्रलिपी आज आपण न वाचतासुद्धा सहज आपल्याला लक्षात येतं त्याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे. असं हे ओळखायचं आहे. तुम्हाला कुठंही दिसलं सूर्य, चंद्र, शिवलिंग, व्यक्ती, गाय, वासरू, तलवार दिसलं की हा मंदिराच्या रिलेटेड दान देण्याचा लेख घडवलेला आहे.
पार्ट आहे. अनेक मंदिरामध्ये जर तुम्ही पाहिलं तर मध्ये असं खोल असतं, तर हे मूळ मंदिर पडलेलं आहे. हे बाजूला जर पाहिलं ना, हे अशी भिंत नसती, हे असं नक्षत्राकृती असतं आणि त्याचा तो मधला हा वितान आहे. आणि हे बघितलं का तुम्हाला, हे नंतर लावलेलं आहे आणि त्याचेही पार्ट इथं त्यांनी बसवलेले आहे. मंदिराच्या परिसरातली ही विहीर पहा किती खोल आहे आणि या ठिकाणी सुंदर नक्षीकाम पण आहे. हे इकडे सोलापूरचा रस्ता आहे आणि इकडे हा अक्कलकोटचा रस्ता आहे. तर आत्ता या ठिकाणी महाराष्ट्र शासन कृषी विभागाचे कार्यालय या परिसरात आता आम्ही आलो. या ठिकाणी एक विहीर आहे आणि त्या विहिरीचं आणि श्री स्वामी समर्थांचा काहीतरी एक संबंध आहे. तर ते नेमकं काय आहे ते आता आपण आतमध्ये जाऊन पाहणार आहोत. श्री स्वामी समर्थ महाराज या ठिकाणी या परिसरात आले होते आणि त्या विहिरीच्या इथं जाऊन ते बसले होते असं एक नोंद आहे आणि ते नितीन आणवेकर सरांनी आपल्याला सांगितले. ते आता आपण आतमध्ये जाऊन पाहूया. चला. शंख गोगलगाय आहे आतमध्ये, तर दाखवतो मी तुम्हाला जवळून. श्री स्वामी समर्थ, बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. या विहिरीच्या परिसरात आता आपण पोहोचलोय. या विहिरीचा इतिहास आता आपण नितीन सरांच्या तोंडी ऐकूया. चला तर आतमध्ये जायचं आपल्याला. स्वामी समर्थ महाराज या जागी बसले होते आणि त्यांच्या जागी म्हणजे जिथे बसले होते तिथं आता बघा एक खूप छोटीशी देवखोली झालेली आहे आणि स्वामी महाराजांची प्रतिमा या ठिकाणी लावलेली आहे. थोडंसं क्लोजअप मी आता तुम्हाला दाखवतो. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. नमस्कार मित्रांनो, आत्ता आपण अक्कलकोटमध्ये प्रवेश करण्याच्या अगोदर 1 किलोमीटर साधारण अंतरावर असणाऱ्या इथं जी नर्सरी आहे त्याच्या परिसरामध्ये आतमध्ये साधारण 200 पाऊल चालत आल्यानंतर उजव्या बाजूला ही सुंदर अशी विहीर आहे. आणि ही जी कमान तुम्ही पाहता तर हे विहिरीमध्ये असलेली एक छोटीशी खोली आहे. असं सांगितलं जातं की अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थ महाराज प्रवेश करण्याच्या अगोदर इथं काही वेळ आश्रयास होते आणि इथून त्यांनी अक्कलकोटमध्ये प्रवेश केला आणि तिथल्या खंडोबा मंदिरमध्ये ते पहिला गेलं असं काही लोकांचे पुस्तकामधून उल्लेख आढळलेला आहे. तर आज आम्ही प्रत्यक्ष ह्या विहिरीचं दर्शन घेण्यासाठी इथं आलेलो आहोत आणि समग्र विहीर पाहिली, ही महाराजांनी काही काळ आश्रय घेतलेली जागा पाहिली आणि आम्ही सर्व स्वामी भक्त स्वामीमय होऊन गेलो. तर आता आपल्यासोबत हे 2 जे मित्र आहेत तर यांनी आम्हाला ही विहीर दाखवलेली आहे आणि मी हे दोघांनी इतकं भाग्यवान मानतो की यांच्यामुळं आज आम्हाला दर्शन घडलं. आणि महाराज सुदैवानं त्यांच्याकडनं इथली दिवाबत्ती आणि अगरबत्तीची सोय करून घेतात. मला वाटतं हे तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये मिळालेला स्वामींचा हा प्रसाद आहे. कारण की इथं येऊन असे कोण नसलेल्या जागी त्यांची सेवा करण्याचं भाग्य हे फार कमी लोकांना लाभलेलं आहे आणि निश्चित तुम्ही भाग्यवान आहात. आणि आज आम्ही सगळे लोक तुमच्यामुळं इथे येऊन हे पाहून स्वामीमय झालो. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. जर ह्या फोनमध्ये त्यांनी म्हटलं असतं की आज बंद आम्ही काय करू शकत नाही, आम्ही सगळे मंडळी पुढे गेलो असतो आणि परत यावं म्हणलं तर ते जेव्हा इच्छा असेल तेव्हाच आम्ही आलो असतो. परंतु तुमच्या ह्या दोघांमुळं आज आम्ही इथं येऊ शकलो, पाहू शकलो. म्हणून आमच्या संपूर्ण वारसा फाउंडेशनच्या वतीनं आपल्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो. श्री स्वामी समर्थ महाराज की. हे बघा बघा म्हटलं ना, लाल चिंच आहे, हे सगळे लाल चिंच, हे सगळे लाल चिंच आहे. गोरखचिंच नाहीये, गोरखचिंच ते वेगळे. बघा हे कृषी विभागाच्या जागेमध्ये स्वामी महाराजांचा प्रसाद म्हणून चिंच घ्यायला लागलेले आहेत. त्यामुळे यांना आपल्याला काही म्हणता येणार नाही. स्वामी महाराजांचा प्रसाद म्हणूनच ह्याला हे ग्रहण करणार. मिळणार शोधा म्हणजे सापडेल. नमस्कार, मी नितीन कृष्णानंद आणवेकर, वारसा फाउंडेशनचे अध्यक्ष सोलापूर. आज आम्ही सोलापूर जिल्ह्याहून साधारण 40 लोकांची टीम घेऊन ऐतिहासिक स्थळं पाहण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता
अक्कलकोटला आमचा विशेष महत्त्वाचा कार्यक्रम असा होता की स्वामी समर्थ महाराजांच्या हातात असलेली सूर्यमणी, जी मणी स्वामी समर्थ महाराजांनी स्वतः मालोजीराजे दुसरे यांना दिली होती आणि ती मणी राजेसाहेबांच्या वैयक्तिक देवघरामध्ये पूजेला होती आणि सर्वसामान्य स्वामी भक्तांना दर्शनासाठी आज गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं त्यांनी दर्शनासाठी उपलब्ध करून दिली होती. ते मुख्य बघण्याच्या अनुषंगानं आम्ही सोलापूरवरनं इथं अक्कलकोटला येण्याचं ठरवलं आणि नुसतंच अक्कलकोटला येऊन जाण्यापेक्षा सोलापूर अक्कलकोट परिसरामध्ये 40-45 किलोमीटरमध्ये जेवढे काही ऐतिहासिक स्थळं आहेत, जे जवळ आहेत आणि इतिहासाच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण आहेत, अशा आम्ही 5 ते 6 गावांना आज भेटी दिली. त्यातलं पहिलं गाव होतं यत्नाळमध्ये, जिथं स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेकरी सुंदरबाईंचं हे मूळ घर होतं. तो आज आम्ही यत्नाळकर पाटीलांचा ऐतिहासिक वाडा पाहिला. दुसरा आम्ही वळसंगमध्ये आलो. वळसंगमध्ये आल्यानंतर आम्ही ऐतिहासिक हुल्लेवाडा पाहिला आणि मेलकिरींचा इतिहास प्रसिद्ध असलेला वाडा पाहिला, ज्या वाड्यामध्ये महात्मा गांधींची गुप्त बैठक झाली होती आणि जी अत्यंत सोलापूर जिल्ह्यामध्ये गाजलेली सभा 5 तासमध्ये होती, ती वळसंगमध्ये होती आणि ते कुठं सभा झाली ते पाहिलं आणि वळसंगमध्ये स्वामी समर्थ महाराज आल्यानंतर कुठं आलते आणि त्यांनी अनेक लीला करून दाखवल्या. त्यातल्या काही लीला ज्या ठिकाणी घडल्या त्या ठिकाणी आम्ही जाऊन प्रत्यक्ष पाहिल्या आणि वळसंगनंतर आम्ही बोरेगावला गेलो. तिथलं अत्यंत सुंदर असं यादव काळातील शिवमंदिर पाहिलं आणि एक अत्यंत रेखीव असं दुर्मिळ शिवलिंग आहे त्याचीही आम्ही माहिती घेतली आणि ते सोलापूर जिल्ह्यातलं दुर्मिळ शिवलिंग म्हणून ओळखलं जातं. ते पाहिल्यानंतर आम्ही गेलो की टोंबरजवळ गावामध्ये आलो. तिथं प्रसिद्ध असं देवीचं मंदिर पाहिलं आणि यादव काळातील महादेव मंदिर पाहिलं. सर्वसामान्य लोकांना मंदिर म्हणजे काय, मंदिर कसं पाहावं, मंदिर आणि मूर्ती कशी ओळखावी, मंदिराचं बांधकाम पाहून त्याचे कोणता काळातलं मंदिर आहे हे कसं पाहावं, सतीशिळा म्हणजे काय, विरगळ म्हणजे काय, अनेक शिल्पांची थोडक्यात माहिती देण्याचा आम्ही प्रयत्न केला. त्याच्यानंतर आम्ही ब्रहाणपूरला गेलो. तिथं महाप्रसाद घेऊन अक्कलकोटमध्ये येऊन राजेसाहेबांच्या इथं मालोजीराजे यांना भेटलं आणि गणेश पंचायत मंदिरमध्ये जी सूर्यमणी आज दर्शनासाठी उपलब्ध करून दिली ती त्याचं आम्ही सर्वांना दर्शन घेतलं आणि जुना राजवाडा परिसरामधला जुना राजवाडा पाहिला. ते पाहून आता शेवटच्या घटकेला आज आता आम्ही जेऊरमध्ये आहोत. हे जेऊरचं काशी विश्वेश्वराचं महादेव मंदिर आहे आणि त्याच्या बाजूला असलेलं दुसरं एक महादेव मंदिर पाहिलं. असा एकंदरीत सकाळी 7 ते संध्याकाळी 7पर्यंतचा आमचा अभ्यास दौरा होता आणि याच्यामध्ये एका आव्हानामध्ये सगळ्या लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि सोलापूरचे पर्यटक सोलापूर जिल्ह्यातला हा ग्रामीण भागातला वारसा पाहून आज खरंच भारावून गेलेले आहेत आणि मी ह्याच्या माहितीतनं आव्हान करतो की आपल्या सोलापूर जिल्हा अत्यंत कलेने समृद्ध आहे. फक्त कमतरता आहे तर लोकांनी तिथपर्यंत न जाण्याची. त्याच्यामुळं तो आंदोलनात राहिलेला आहे. प्रत्येक गावात तुम्ही जावा, तिथली वारसास्थळे पाहावा आणि ती इतरांना सांगण्याचा प्रयत्न करा आणि आमच्याही संस्थेचा हाच उद्देश आहे आणि त्याच उद्देशानं आज आम्ही ही 1 दिवसीय ऐतिहासिक अभ्यास सहल आयोजित केली आहे. नमस्कार, मी डॉक्टर वीणा पवार. आज आम्ही सगळ्यांनी जवळपास 40 जणांनी नितीन अण्वेकरांच्या बरोबर ती ऐतिहासिक स्थलदर्शन हा कार्यक्रम केला आणि खरंच भारावून गेलो की अरे आपल्या भोवती इतकं काही आहे, आपण उगाच परदेशात भटकत बसतो, आपल्या इथेच खूप काही आहे, तेच आधी बघायला हवं. याची माहिती आपल्याला कळली तर आपल्यालाही एक अभिमान वाटतो की येस, आपल्या भोवती खूप काही आहे आणि आपल्याकडे येणाऱ्या लोकांना आपण म्हणू शकतो की हो, सोलापूरच्या भोवती पण खूप काही आहे. काय आहे सोलापूरमध्ये असं म्हणणाऱ्या लोकांच्यासाठी एक सणसणीत चपराक ही नक्कीच आहे. धन्यवाद. नमस्कार, मी वैशाली कुलकर्णी. आज आम्ही नितीन अण्वेकर सरांबरोबर गुरुपौर्णिमेनिमित्त सगळ्या वेगवेगळ्या गड किल्ले किंवा जुन्या प्रकारची मंदिरं वगैरे देवस्थळं अशा ठिकाणी सगळ्यांना भेटी दिल्या व खूप सारी ऐतिहासिक ज्या गोष्टी माहीत नव्हत्या त्या आम्हाला माहिती झाल्या व मेन म्हणजे समर्थांच्या हातचा मणी तो अजूनपर्यंत अस्तित्वात आहे याची पण आम्हाला कल्पना नव्हती. तर त्याचं आज दर्शन झालं आणि बरेच परिसर जेऊर म्हणा, बोरेहळ्ळी गाव म्हणा, असे बरेच ठिकाणं त्यांनी दाखवले. त्याकडची पुरातन काळातली मंदिरं काही शिल्पकला त्या कशा वाचायच्या ह्याचे सगळ्यांचं आम्हाला मार्गदर्शन लाभलं. धन्यवाद. मी अंजली इंगळे.
मी अन्वेकर सरांसोबत अक्कलकोट दर्शनासाठी आले आणि त्यांच्यासोबत जे अक्कलकोट स्वामी महाराजांचे जे स्थळं होते, त्यांनी जिथे जिथे पदस्पर्श केलेले ते स्थळं बघून खूप छान वाटले आणि त्यांच्यासोबत आम्ही एकूण 40 ते 45 जण आलो आणि त्यांच्यासोबत आम्ही खूप स्वामींचं असं सुंदर ठिकाणं बघितले आणि ते खूप छान अनुभव घेतला, त्याबद्दल धन्यवाद. पाहता पाहता आजची अक्कलकोट दौऱ्याची जी सहल होती ती आता संपत आलेली आहे. आम्ही आता सोलापूरला निघालो आहे. खूप छान अनुभूती आम्ही आज नितीन अन्वेकर सरांसोबत घेतली. गुरुपौर्णिमा आगळ्या वेगळ्या पद्धतीने आम्ही साजरी केली. सरस्वतीला खास मी आणलं होतं सोबत चल म्हणून आणि तिला पण छान वाटलं. कसं वाटलं? मस्त वाटलं. यस, भेटूया लवकरच. आणि हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही खाली कॉमेंटमध्ये सांगा. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.